हे वरच्यावर फिरली आत नाही कुलगुली ट्रेनच घे बसायला. दोन गावीला नेऊया आणि हे करूया. मग लागलं तर नाही कशा लोक नेऊन ठेवायची. त्यांची माती टाकली की नाही हे बी चालते की राहिले तर हिंदी करतायची खरं ही काढत बसायला लागते. होय ती लई चिकट माती खाली होत्या मग जमिनी पहिल्यांदा ती चाळूनच हे करूया. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजच्या दिवस मला खूप सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत. तर आता संध्याकाळची वेळ आणि आम्ही की इथं चूल घालणार आहे बघा. इकडे तोंड करून म्हणजे ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर. त्यामुळे इथं इकडे तोंड करून घालणार. चला पहिल्यांदा आम्ही कसं करतो. पहिल्यांदा माती आणलेली ती चाळून घेतलेली विटा आणून ठेवलेले आहेत. आता बघूया काय मातीत पाणी घालून असा चिपकल केलं आहे. असं कोणीकडे बाजूला बसायचं सांगा. कुठे कोपरे जेवण करताना कुणी नाही इकडे बसलं चालते तिकडे बसलं चालते असं मध्येच घालते. इथं घाला काही कडनच घालणार. कट्टा कट्टा ठेवायचं का त्यांना चूल इथं ठेवायची. कट्टा असं कडन इथंपर्यंत कट्टा घाला. ती बारडी वडा तिकडे पिठांचा कट्टा केलाय आणि हे कणी आता मधनं खोल आहेत की नाही चिरा ह्या कणी दगडांना भरणार. आता काय लिंबू फ्रीज मध्ये माती चाळून जे खडे उरलेले आहेत की नाही आता भरणार. कुठं पत्ता आहे वर हाक मारून आलो कुलूप घराला मी ते घ्यायला गेलो म्हटलं इतर बाई त्याने आज कुठं गायब झाले चूल घालायला. काल बसले एखाद्या बाई बघून गेले चूल घालणार आहे म्हटलं जा ठेवले तिथं चूल घातलीस मनुष्यानी खरं जा तिथं नसलं तर तू पाठी देणार काय म्हटण्याची बघायच्या अगोदर चूल कशी घालायची ते काय तू म्हणास काल की आता येणार आहे घालाय मग बघायला सा नाही याला वेळच नाही ग मला. मी तर गेलो तिकडे आणि आज बघायसाठी कसे कसे घालायला सांगायसाठी हात मारायला आज सविताकडे गेलो तिथं बघितलं शेलाची बुट्टी तुडी घेऊन आलो सविताकडे. नाही मला वाटतं तू कल घातली असेल. जा इथं कवळावर ठेवले इथं सकाळी कंटाळा आला कारण आता ती मांजरी मिली उंदरानं भात हे करायला नाही सारखं गोळ केलाय. मला त्यात अजूनपर्यंत म्हटलं प्रतिभाचं 2 होतं रोजच्या रोज ते नाहीत म्हटलं कशाने मेल्या त्यात उंदरं दमवायला लागल्या. बघितली तो इथं बसल्या नाहीच राहाणी मारलेला आहे. मी कुलू वाटत पाणी मासिक असतं तुम्ही करायला सप्पे कुठले इथंच तसले एक उंची आता असून दे शी आणि हे केलं शी आता हे न काढायला पाहिजे. ही ठिकाणी त्याला गिलावाच आहे कापलं तिथं बसती की चूल चूल बसती होय. लाकूड कसं बसायचं ये तांबरला ही काढायला बघा ना कृपयानं इटा सप्पे बसवायला पाहिजे. ते असं सप्पे इटा नाही का सप्पे नाही का झाल्या सगळ्याला हेच गिलावाच आहे. असलं एक कणक बाजूला काढले नाही ते बेकार दिसतंय का मिजवून दिसत चिकला एवढं मात्र काढायच पाहिजे. म्हणजे इटाच काढायला ती विटच काढा त्याला काय चक्कर लावायला नाही. ही विट घालायची ही घालायची काय फक्त 3च विटा उचलला जा. चिकूल घालायला पाहिजे खाली वाळ्याला घालून नुसतं दबणार आहे चिकूल घाल नाही हातावर लाल कसं नाही चिकूल खाज उठायला मला कसली गाबून बसवायची. तिकडे तो मांजर मिळेल बाई मांजर का पाणी कुणाचं का मला तुमची मांजर नाही बाई मांजर सांगितलं
ते पलटी मारून ठेवा. त्याची ती चिखला काय उच आहे चिखलाची का? बाजू खाली गेली हो. हा उच झाले आणि गिड्डे झाले ते चिकोल खाली गेला नाही. चिखल खाली गेला मग ते उंच झालं. ते चिकोल टाकायचे. सात्री बरोबर साहेब काय नाही आताच झालं ते. हां टाकायचं सगळं बरं आता. आता घेतली भाजी आता चांगलं झालं. आता बरं झालं. तिथे बसल्या बरोबर इथे बरोबर बसली. बघा की. बसले की तिथे बसले की आता आजूबाजूला इथं मागे आणि तिथं आणि एखाद्या आजी घालून घेतली आहे. हे सगळ्या नियम होता. आता इथं ते चांगलं येतात ते चांगलं येतात. तिथे पर्यंत जे कसं नाही नाही, तिच्या नाही. सपोर्टला पाहिजे. हा हां तसं. सपोर्टला पाहिजे. ही कोण इकडं कर त्याला सपोर्ट चांगला पाहिजे असा तिच्यावर येईल इकडे कणकं टाकलं चालेल. आता काय नाही, करायचं खाली सांगू बसवा. काय टाकी खाली सिमेंट आहे. आता काय हां ते ते काढ. आता हे आपण बसवा. काय करायचं सांगू काय भरून घ्याय पाहिजे हे हे घ्या. त्या बाजूला अगोदर बसवून बघा. हा आणि इकडं आणलं. ते घ्या. आणि आता ते मागं कणे टाकी आता काय झालं का नाही हे व्यवस्थित झाले. पाठीमागे ठोकळ हे टाकूया. ठोकळं का बसवून. पाठीमागे ठोकळ टाकूया. आता हे भरून घेऊन याच्या लेवलला चिखल भरायला पाहिजे आता. का अजून एक मीठ बसेल नाही, नाही नाही. बसणार. लय उंच कशाला एवढं नाही जास्त बेकार सगळं. असते ती. मग चक्कल घालून मिळत दबणार नाही ना ते. नाही तर बघ अशी आहे अशी आहे इथे एक चिकोल घालू वर. काय चिकाट घे बाई प्रतिभा. त्यावर तुमची काय शेती आणतात ना मिठ्ठेला. तीच उरलेले पसरले असणार आहे तुम्ही शेतवडीत. ती बसून इकडं मागे ती बसून करून टाकूया ठोकळं टाकूया. बसवा राहू. पेक्षा म्हणतात ना. तुम्ही बरोबरच आहे. त्याच्याबरोबर चिखला मिळते. त्याच्या अजून जरा चिकन घाला. अजून जरा उंच पाहिजे का काकी? त्याच्या खाली अंदर अजून जरा चिखल घाला. चिखल घालते. आता कालावाडा चूल सारविताना का नाही प्रतिभा हा. लाकडाच्या ह्यानं एक पडकं इथं पुत्रा करून ठेवायचा एका बगला तिकडे इथं ठेवून नको समोर हा एका बगला हे करायचं तुझे चिकून घाल की असं काय केलंस ते तिथं. अजून घाला पाहिजे काकी. खाली मध्ये 2 इंच घातलाय की. ना सकल दिसायला लागले ना ते. सकल दिसायले. वर घे की ते ना हे करलं त्याचं ह्या बाजूच. तेच म्हणाले ग वर चिकून घालून घ्याय पाहिजे मी घेतली तशी. तिथं काय वरच ठेवा लावायला चिकला. हा? ह्याच्या ह्यांच्यामध्ये तू म्हणा काढ की 2 इंचामध्ये. मध्ये मध्ये ही काढ की हां. अशी आहे ती. खाली मग घाला चिकल. तर काय तो लय गट. कुठं गट हाय तर ती कसं पिलेन तिकडं आलं तसं यायचं रे पडती बाजू. असला कसलं इंजिनियर आहे. 3 वेळा काढतात आणि 3 वेळा घालतात. नाही. आता पडते बाजू झाल्या नाही नाही इकडं सकाळच वाढते काकू. कशा नसतं ते प्रतिभा. इकडं नसतं सकाळ का. हां तिकडं राहू द्या. तिथं भरू नको सांग त्यासाठी. हां हां बरं आता झाली का जरा हां हा हां. आता जरा झालं बरं. इंजिनियर का इंजिनियर कधी बोल झाला आता आलं बघ. मग अशी पडतीच बाजू दिसत होती ही बाजू आता बरोबर आली आहे. तिकडे शेक टाकूस त्या साईडचा रे
तिघी जण या तिघींचा हात. त्या चुलीला. आता हे उद्या आणि भेग भेग पडते का काय की हो की नाही? सांगा लावले का उद्या पुतीरा द्या ठीक नाही आता मी मागणीवर शान देतो, शेणाला राखुंडा देतो, हा. तिथनं कॅरी बॅग मध्ये देतो राखुंडा. आणि हे सकाळपर्यंत ते राखुंडाने शान कालीवून सरकडतो बस. पुतीरा द्या पाहिजे. ते सांगा लावले. मी मग शान घेऊन आले बुट्टीवरती तुला देतो त्यातलं आणि राखुंडा देतो. शेणानं का नाही घेतच ते. हे काय होतात आणि मग आता कायम आणि ते खाली आता कट्ट्याला काय करणार? तेच चिकून हे करायचं ते वरती सगळं. हा आणि ते शेणांचं असेल ते. पुतीरा सारवायचं. प्लेन करायचं खडं काढा शेवटाचं. हा आता ते पोतीला ती तसं बसतं यावं. बुळबुळी. न असं समान करा नाही तर ते तसं राहणार ना मातीचं. नाही समान असं करा वर चुलीवर. हा. कोणी हात धरून. सारी तांदळे खरं मग हे घट्ट झालेलं निघणार नाही त्यावेळी. हे असंच राहणार. सकल राहिलेलं तू बुट्टू ओढ नकोस किंवा देता किती हे पिली आले ते येऊन दे पिली. शेवटला झाली आमची बाळ मामाची. आता आलं का नाही बघा असं अशा पद्धतीने 90% चूल तयार. असून तिकडं आता आम्हाला आता उद्या 100%. नाही ती पोतीला दिल्या ते निप्पल तसं चांगलं येते नाही हो. हम्म. ते लिपायचं करायचं ते असून घेता इटा बरोबर साजरा बसायला असं आहे. तुझं ती काय कमी सोड तर इटा चांगल्या बसायला पाहिजे. हे शोचं दिसायला पाहिजे चांगले. ती तिकडं असं चटकी बसल्या तिकडे इटा त्या इटा बरोबर नाही तर तिच्या नाही तर एकसारख्या मार्गाला इटाच नाही त्या पहिल्या त्या इटा रुंद जायचं. ढकला ढकला अशी मागून रशी आणि राखून देतो माझी चूल पेटावे नाही अजून तो सकाळ ना का नाही सारे आणि ही घ्या नको गीता हे घ्या गेला आणायची. आता कुंभारांचा उपास सुटत नाही आम्हाला. हे झाले इथं काहीतरी घालायची आहे जरा. हे घ्या. सकाळी इथं असली इथं काहीतरी जाऊन बसेल. ते लाकडं आणलेली की नाही ते मुंगी इतक्या अंगावर चढलेत की नाही. चूल घातलेली की नाही ही तुम्ही बघितलीच असेल आता. ही 90% आता पूर्ण झालेली आपली चूल. आता मी तुम्हाला अशा पद्धतीने की नाही ही 90% तरी चूल घातलेली आहे. हे कट्टाडा केलेला आहे मी. कट्टा थोडासा मोठाच केलेला आहे. तुम्ही तुम्हाला नंतर सांगेनच कशासाठी केलेलं आहे. तर आता मी 10% काय काम करणार की नाही हे तुम्हाला दाखवते. इथून पुढे आता काय काय करणार आहे सांगते. ह्यातली की नाही हे बघा राख आणि गाईचं शेण आहे. हां तर ह्यातली राख आता कोरडीच मी एका प्लेटमध्ये पहिल्यांदा मी काढून घेते. थोडी मी काढून ठेवलेली आहे. कशासाठी हे मी नंतर सांगेन. आता हे की नाही शेण आणि लाकडाची राख चुलीतली राख असते की नाही ती मी दोन्ही मिक्स करणार आहे. आणि ह्यात पाणी घालून की नाही हे शेण आणि राख मिक्स करायची. आता पहिल्यांदा की नाही हातानं हे सगळं सारवून घेऊया. हे शेण चूल आणि चुलीचा कट्टा. माती की नाही आमच्या इथं कुंभार असते की नाही तर ती विटा घालायला माती असते बघा. ती माती आहे शेतातली. ती माती त्या शेतात की नाही विटा घालतात ना. उरलेली माती त्या शेतात अशी पसरलेली ती मी काल आणलेली. त्यामुळे ही गोडी चिकट आहे की नाही. पहिल्यांदा आपण आता हाताने हे सगळं लिपून घ्यायचं. त्या चिखलाच्या कणी असं मातीच्या भेगा वगैरे पडल्या असतील तर त्या लिपून जातात.
चुलीला झालेलं आहे. आता खाली कट्ट्यावर पण करते. जर कुठं उंच सकल असं झालेलं दिसलं का नाही तर ह्या लेपानं कणी असं व्यवस्थित एकसारखं असं करून घ्यायचं. उरलेला काला कणी हे पातळ करणार. जर असं घट्ट केलेला लिपायसाठी असं उंच सकल असेल तिथे एकसारखं असं करून कणी माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे. आता हे कॉटनचा कपडा घ्यायचा, ह्या काल्यात कणी उडवायचा आणि एकसारखा आता फक्त करून घ्यायचं. ह्यानं काय होतं आपल्या हाताच्या कशा चिरा वगैरे उडलेल्या असतात ना, उडते तशा भेगा प्लेन येत नाही. तर ह्या कापडाला कधी असं प्लेन पोतिरा येतो. त्याला पोतिरा म्हणतात. असं पोतिरा देणं म्हणतात का असं कधी सगळ्या चुलीला आणि या कट्ट्याला असा पोतिरा देऊन घ्यायचा. भिंतीवर पण जरा पोतिरा करून असं बरं कणी चूल असे सुकलेले आहे, अगदी ओढून असं घेतलेलं आहे. तर आता वाळल्यानंतर काय करायचं, पहिल्यांदा मी राख काढून घेतलेली की नाही थोडीशी, तर ही राख कणी ह्या चुलीच्या आत ठेवायची. टाकून ठेवायची. म्हणजे तुम्ही कधी पण चूल पेटवताना कधी अशी राख तळाला टाकून ठेवायची पहिल्यांदा, म्हणजे चूल चांगली पेटते म्हणून. चूल आता आपली तयार झालेली आहे. आता ह्यावर कधी रांगोळी काढेल. तर ही बघा आपली चूल कधी तयार झालेली आहे. तर मी हा मोठा कट्टा यासाठी केलेला आहे की इथं लाकडं असं घालायला पण बरं पडतं आहे. त्यानंतर इथं निखार बाहेर काढून आपल्याला भाकरी वगैरे भाजायची असेल ना तर बरं पडतं. इकडे मी रिकामी जागा ठेवलेली आहे, म्हणजे कधी आता आपला भात झाला तर ते भांडं उतरून कधी इथं ठेवायला येईल यासाठी. किंवा आपण चहा पावडर, लाल तिखट, मीठ भरण्या जे असतं कधी ते इथं ठेवू शकतो. ह्या बाजूला पण मी कधी रिकामं ठेवलेलं आहे. इथे पण आपण छोट्या आपल्या लाल तिखट मिठाच्या बरण्या पण ठेवू शकतो किंवा लाकडं पण 1-2-4 अशी उभे करून ठेवू शकतो, म्हणजे लागतील तशा त्या इथं घालायला येतील असं. त्या पद्धतीने मी कधी असं कट्टा मोठा केलेला इथं चूल घातलेले आहे. आणि पहिल्यांदा असं म्हणतात की रांगोळी वगैरे काढायची असते आणि त्याची पूजा चुलीची म्हणून कधी मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेले आहे. तर आपली चूल आता तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर तुम्हाला आपली